ऑर्डर मॅडम. कुठे गेली? हॅलो. मी आज सकाळी श्रीनगर पोचलो आणि सगळ्यात पहिले आम्ही लंच करून इकडे आलो आहे निषाद गार्डन. दिस इज निषाद गार्डन. आणि आम्ही एक फेमस कॅफे पण गेलो, नाही कॅफे नाही ढाबा गेलो होतो. आणि आता आम्ही इकडे निषाद गार्डन आलो, जिकडनं सीन खूप सुंदर आहे. फ्रंट ऑफ द लेक. खूप टाइम गेला आमचा. ह्याच्यात उभी कमी ह्याच्यात पाणी संपलंय ना. येस. मला असं वाटलं एक खोल आहे. अँड दिस इज फेमस चिनार ट्री. त्याच्यात पत्ते नाही आहेत सध्या ड्यू टू पण वाळले आणि खाली स्नोफॉल. खूप हेवी स्नोफॉल झाल्यामुळे पत्ते कमी आहे. जे आहे ते खूप असे वाळलेले दिसून राहिले आहे. सगळ्यात सुंदर पहलगाम आहे. आता आम्ही उद्या गुलमर्ग जाणार आहे, पण गुलमर्ग पण बघू आणि मग सांगू की एक्झॅक्टली काय सुंदर आहे. पण पहलगाम गेलो त्याच्यामुळे पहलगाम इतकं सुंदर आहे. वाव, मजा आली तिकडे राहून. पहलगाम इट्स वर्थ इट प्लेस इन काश्मीर. तिथे आपण जाऊ शकतो फॉर 2 days. तू पूर्ण कटत आहे त्याच्यात. आमचं 2 days चा प्लॅन होता. तिथे आम्ही 2 दिवस इथे थांबलो. आता आज आलो आहे आम्ही श्रीनगरला. परवा आम्ही करणार आहे इथची फेमस शिकारा राईड इन दल लेक. दल लेक अर्धा जास्त फ्रीज आहे. सध्या आम्ही दल लेकची कंडिशन बघितली तर ऑलमोस्ट काही पार्ट मध्ये तो असा फ्रीज झालेला आहे. तर ते लोक त्याला ब्रेक करत होते. शिकारा राईड वगैरे होऊ शकते तिकडे. ते राईडवाले त्यांना त्या फ्रीज पार्टला ब्रेक करत होते, कारण की बाकीचे पण लोकांना ते शिकारा राईड करता आली पाहिजे म्हणून. मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट व्ह्यू. खूप सुंदर व्ह्यू आहे, पण तो फोन मध्ये कदाचित कॅप्चर नाही करता येत पूर्ण. मे बी इथनं असं वॉटरफॉल होत असेल आणि हा पूर्ण फाउंटेन आहे. सनसेटच्या वेळेला असं वाटतं जसं सनराईज होत आहे. कारण कालपासून पूर्ण रात्रभर स्नोफॉल झालाय पहलगाम मध्ये. श्रीनगर मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त होता आणि आता कदाचित उन्हामुळे हे सगळं मेल्ट झालंय आणि म्हणून सगळीकडे पाणी पाणी. काय सुंदर व्ह्यू आहे. ओरिजिनली बघण्यात काय वेगळी मजा आहे. खूप मजा आहे आणि फील करण्यात. वाव, हे फील करणं खूपच मस्त, वेगळीच काहीतरी गोष्ट आहे. वाव, एंड काउंट करत आहे. अभिनी मला काय आणून दिलं? सेंटेड फ्लावर. खरंच खूप सुंदर स्मेल आहे याची. आणि हे मॅचिंग इयरिंग, मांग टीका. ह्याचं नाव नाही माहिती पण खूप सुंदर आहे. स्वीट फ्लावर. स्वीट? येस. स्वीट नाही, सेंटेड फ्लावर असाल पाहिजे. जर तुम्ही आमच्यासारखे असाल की तुम्हाला रेस्टॉरंट, कॅफेज, मधून ॲडव्हेंचरस थिंग्स करायला जर आवडत असेल तर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात. येस, ऑक्टोबर नाही, एप्रिल. ऑक्टोबर, ऑटम मंथ. पूर्ण रेड राहते तेव्हा गार्डन. पाऊस लागला अभि. येस. शिट. आणि आता आम्हाला खूप दूरपर्यंत जायचं, तिकडे पर्यंत. चलो फास्ट. अभि से बाय फॉर नाउ. बाय बाय. मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला, पकडून कसं झालंय हे सगळं. स्किन थंड थंड. आणि द मॅजिक ऑफ श्रीनगर इज दल लेक. दल लेक. दल लेक. दल लेक. दल लेक. दल लेक. वाव, अभि काय सुंदर.
इकडले व्ह्यू इतके सुंदर सुंदर आहे आणि हा दल लेक ते तिकडे कुठे आहे हां हे इकडे हे सगळे बोट हाऊसेस आहेत खूप दूर आहे इकडनं. दिस इज ब्युटी ऑफ द लेक. आणि काश्मीरमध्ये आम्ही चिल्लाई कलन सुरू असताना आलो आहे. ती जी शिकार आहे ती जिथनं चालली आहे तिथे थोडा थोडा तो पार्ट फ्रीज आहे आणि पूर्ण हा इकडनं असा दल लेक फिरून आलो आम्ही. पूर्ण खूप मोठा आहे आणि खूप ठिकाणी फ्रीज झालं आहे सगळं. वाव थंडी खूप आहे. 6 डिग्रीज झाला आता 6 डिग्रीज. पण तरी असं वाटतं खूपच जास्त मायनस मध्ये असल्यासारखं वाटत आहे. संध्याकाळ झाली आहे. वाव, पण नंतर किती टेम्परेचर view असलं दाखव. तरी थंडी जास्त वाटते. इकडे इकडे हा आणि असं मागे मागे चला आपण व्ह्यू दाखव चलू. वाव मजा आला इकडे फिरायला. आम्ही आज शिकारा राईड नाही करू शकलो कारण आम्ही लेट आलो तिकडनं. मला आमचा ऑलमोस्ट टाईम आज ट्रॅव्हलिंगमध्ये गेला कारण काल रात्रभर खूप स्नोफॉल झाला होता. पूर्ण रस्ते जाम होते. हे लोक शिकारा इकडे पार्क करते. इकडे बसता पण येणार नाही. सगळं ओलं झालं आहे. सगळं ओलं आहे. आता आम्ही एक कॅफे जाणार आहे. कोणता कॅफे रे? ली डिलाइस कॅफे. ली डेलिस कॅफे. आणि इकडे बोट हाऊसेस. हे सगळे बोट हाऊसेस आणि आम्ही कॅफे आलो आहे. आम्ही जिकडे तिकडे कॅफे जातो. आणि मस्त इकडे छोटंसं असं मार्केट आहे स्ट्रीट मार्केट. सो तिकडे मी हँडग्लोव्स घेईल कारण माझं फाटलं आहे. हे थोडंसं फाटलं होतं मी जास्त फाडून टाकलं मोबाईल ऑपरेट करायसाठी. ते ओलं होत आहे आणि उद्या आम्हाला स्नोमध्ये जायचं आहे. सो म्हणून मी हँडग्लोव्स घेणार. सो चलो एंटर टू द ली डेलिस कॅफे. कॅफे डिलाइट्समध्ये आम्ही ही ऑर्डर केलं आहे. कॉफी रेली ज्यूस. आणि हा कोणता केक आहे? मार्बल केक स्लाइस. खाऊन सांगते कसं आहे. फोटो काढायचा पहिले अभिला. अभिची चुट्टी पण दिसते मी करून दिलेली. वेगळी टेस्ट आहे. मी म्हटलं तुला आवडेल. तुला आवडलेली रिॲक्शन आहे ही. अच्छा है ये, बट मैं इसमें फोन ऑपरेट नहीं कर पाऊंगी. मी घेतले हे ग्लव्स. बाकी काय नाही घेतलं कारण खूप महाग आहे इकडे स्ट्रीट्सवर पण आणि खूप बार्गेन करायला लागेल. आता आम्हाला जायचं आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये. चेक इन करू. सो दीज आर द ग्लव्स. मी घेतलेले पटकन 200 रुपयात. दिस इज द नाईट व्ह्यू ऑफ द लेक. आणि हे सगळे बोट हाऊसेस आहे माझ्या मागे. सो नाईट व्ह्यू काही असा आहे. कदाचित आम्ही परवा नाईट व्ह्यू नाही दाखवू शकणार. सो लेट्स गो टू हॉटेल अँड देन कॅफे. तर जायचं आहे आता. बघू काय प्लॅन बनतोय. सो तब तक बाय.